स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मी तुम्हाला बोललेलो की जेवढं होईल तेवढं व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करेन, पण खरंच टाईम भेटत नाही. ॲक्च्युली कॉलेजेस आणि चालू झाले जातात, तर कॉलेजला माटुंगाला यायला लागतं डोंबिवलीमधून. तर ट्रॅव्हलिंगला म्हणजे जास्त वेळ तर ट्रॅव्हलिंगमध्येच जातो. सकाळी क्लास असतो, येऊन काय अभ्यास केला तर नाही तर टाईमपास करत बसतो. सो आता अजून स्टार्ट नाही आहे जास्त अभ्यास, पण नंतर चालू करायला लागेल कारण का नेक्स्ट इयर 12th असणार. तर आता जेवढे होतील तेवढे व्हिडिओ बनवणार. आणि आज 8 ऑक्टोबर म्हणजे तुमच्या भावाचा बड्डे. सो मी सकाळपासून ॲक्च्युली मी स्टेशनला उभा आहे, परेल स्टेशनला. तर ती ट्रेन आली त्यामुळे बंद करायला लागलं, नंतर आवाज आला नसता. ॲक्च्युली मी सकाळपासूनच स्टार्ट करणार होतो ब्लॉग, पण कधी करू आणि ॲक्च्युली एक विषय झाला. मी नवीन कपडे घेतले बघा, मस्त वाटतं ना. सो त्याच्यावर जी पॅन्ट घालायची होती, मला जीन्स घालायची होती, ती पप्पांनी सकाळी धुतली. त्यांना माहिती नाही ती घालणार होतो मी. आणि तिला मला सुकेपर्यंत 1 तास लागला, तर इस्त्रीने सुकवतच होतं. सो आता मित्राची वाट बघतो आहे, तो येणार. मग मी सिद्धिविनायकला जाणार, बाप्पाचा आशीर्वाद घेणार. त्यानंतर बघू, तो बोलेल तिथे जायचं, मस्त पेटपूजा करायची आणि घरी जायचं. घरी पण सेलिब्रेशन असेल. माझी मम्मीच केक बनवते, तुम्हाला माहिती असेल. सो आणि मी नवीन मोबाईल घेतला, सॅमसंग A33 5G. मस्त क्लिअरिटी आहे, सगळं म्हणजे गेम बी मस्त चालतो एकदम. सो आता मी त्याच्याकडे जातो, त्याच्या घरी जातो. तोपर्यंत तुम्ही अनबॉक्सिंगचा व्हिडिओ बघा. मी आता जातो आहे तिथे, पण आहे ना मला कंटाळा आला, कारण आहे ना एवढी इथे ब्रिज आहेत की काय मला समजतच नाही. परेल टू एल्फिस्टन जायला पण मला उशीर होतो आणि मी त्याच जागेवर आलो जिथे मगाशी होतो फिरून. आणि ना मी ॲक्च्युली कॉलेजला गेलो नाही आज, क्लासला पण गेलो नाही. मी जाणार होतो क्लासला, पण काल मला रात्री असं विचारलं गेलं की उद्या उठवू का, क्लासला जाणार आहे का, तर असं जाणार आहे का असं विचारलं तर नाही कसं बोलू ना, थोडं अवघड वाटत होतं नाही बोलायला, म्हणून झोपलो. आणि कॉलेजचं तर तुम्हाला माहिती आहे, माझी पॅन्टच सुकली नव्हती, मग इस्त्री करण्यामध्ये उशीर गेला. म्हणून नंतर 2 लेक्चरपासून मी जाणार होतो, पण नाही गेलो कॉलेजला. पण आता डायरेक्ट फिरायला जाणार. आता मला हा कधी भेटतो आहे मला माहिती नाही. तो आता निघाला त्याच्या कॉलेजमधून, बघू. झगड़ी मत करो, गांधी जी को याद करो भाई. अरे क्या सीन आहे. एक छोटा मुलगा होता, आता त्याच्या पप्पांनी काहीतरी त्याला दिलं नाही, तर तो रडायला लागला आणि बोलतो हे माझे पप्पा नाही. तर बाकीचे लोक त्याला पकडलं, म्हणजे जे पप्पा होते त्याला, खरे पप्पाच आहेत त्याचे, आणि भांडायला लागले की तुम्ही असा मुलांना पळवता. तर त्यांनी त्याच्या मम्मीला कॉल केला आणि बोलवलं. मम्मी बोलते
हे याचेच पप्पा आहेत, पण तो असं का बोलतोय माहीत नाही. त्याच्यावर काल सीन आहे, काय मुलं झाले आहेत. पप्पांनो सांभाळून राहा, नंतर पुढे काय होईल सांगू नाही शकत. फायनली आलो. बाबू भाई ऐसे डायरेक्ट बाबू, तेरा तो गेम बजाना पड़ेगा. गाईस, हा माझा मित्र मंथन, ज्याची मी मागासपासून आतुरतेने वाट बघत होतो. आणि हा साला 5 मिनटं करून अर्ध्या तासानंतर आला आणि मी मला बसून ठेवलेलं तिकडे. आता आम्ही जातो आहे डॉमिनोजमध्ये पिझ्झा खायला. हां आलं. सिद्धिविनायकच्या गणपतीचं खूप मस्त दर्शन झालं. 5 मिनटात जाऊन पण आलो. आता पेटपूजा करणार. आता मी पोचलो आहे ऑलमोस्ट. आता रिक्षामध्ये आहे. पप्पांना सांगितलं रिक्षा आणा, लगेच घरी जाऊ आपण, कारण का कंटाळा आला आहे. ते बोलत होते दुसऱ्यांच्या रिक्षातून एक, बोललो यायला नको. मला खरंच जीव नाही राहिला आता, कारण का परेलला उतरलो म्हणजे परेलला आलो स्टेशनला. आणि बाप रे बाप, एवढी गर्दी ना. मी अक्षरशः 2 ट्रेन सोडल्या आहेत, प्लस अर्धा ते पाऊण तास स्टेशनला उभा होतो. त्याच्यानंतर मग ट्रेन भेटली, ठाणा ट्रेन पकडली. ठाण्याला नागूरला उतरलो, मग तिथून परत वेगळी ट्रेन पकडली टिटवाळा, आणि आता आलो आहे. आता कधी घरी जाणार? किती वाजले? 8 वाजले. 8 कधी घरी जाणार, कधी केक कापणार, कधी जेवणार, कधी झोपणार, काय सांगायचं. कायच ओकेमध्ये नाही, कायच. सो आता घरी जाणार, फ्रेश होणार, मग बघू पुढचं, तुम्हाला दाखवत राहील. you.
9ला बड्डे आहे, माझा 8ला असतो, तिचा 9ला असतो. तर आज आम्ही जातोय कुठे, टिटवाळ्याला गणपती, कुठला तरी गणपती आहे ना, त्याचं दर्शन घ्यायला. त्याच्यानंतरच मी ब्लॉग एंड करेन, त्याशिवाय मी ब्लॉग नाही एंड करणार. सो आता आम्ही जातो. बाय देवांश. गाईस खूप थकलो आता, आत्ताच जस्ट आलो आणि भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. सुखी राहू दे हिंदुस्तान, बाल गणेशा द्या वरदान. सुखी राहू दे हिंदुस्तान.